मराठा आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आता पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातून अगदी गावोगावातून जे मराठा बांधव आहेत ते आंतरवाली सराटीकडे कूच करताना पाहायला मिळतात। मी आता कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आहे। या ठिकाणी अगदी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जे आहेत ते आंतरवालीकडे दाखल होताना कुठेतरी पाहायला मिळत आहेत। अगदी राहण्याची सोय, खाण्याची सोय असं सर्व नियोजनबद्ध जे आहे ते मराठा बांधव मुंबईकडे जाताना पाहायला मिळत आहेत। हे सर्व मराठा बांधव आपल्या सोबत आहेत। मला सांगा, आज आंतरवालीकडे निघताय, काय भावना आहेत? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आम्ही जे आंतरवालीला आज निघालेला आहेत, जो मनोजदादांचा जे शब्द दिलेला आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही। आम्ही ते सगळं नियोजन करून मुंबईला जे निघत आहात, खाण्यापिण्याचं सगळं नियोजन आमचं तर घेतलेलं आहे, पण जे पुढे सगळं गाड्या गेलेले त्या पाठीमागे गाड्या चालतात त्यांच्यासाठी सध्या आम्ही भरपूर नियोजन, किराणा, सगळा पाणी, हे जे सगळं मोफत आमच्यातर्फे सध्या आम्ही वाटप करणार आहेत। आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। जिल्हाभरामध्ये आपण जनजागृती केली होती। आज मोठ्या प्रमाणावर समाज बांधव, अगदी काल रात्रीपासूनच समाज बांधव आंतरवालीकडे जातोय। काय नेमकं सरकारला इशारा असणार आहे, कसं सहभागी होत? मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जो मुंबईचा आंदोलनाचा इशारा दिला त्याला प्रतिसाद, प्रचंड प्रतिसाद ग्रामीण भागातून, शहरी भागातून आजपर्यंत 10,000 वर धाराशिव जिल्ह्यातनं गाड्या ह्या आंतरवली सराटीकडे पोचलेल्या आहेत, निघालेल्या आहेत, काय रस्त्याने चालू आहेत। सरकारला आमची विनंती आहे कळकळीची, मराठा समाजाला सरसगट ओबीसी मधून आरक्षण द्यावं, अन्यथा ही लढाई जी आहे ती सरकारला परवडणारी नसेल। कारण या पुढील काळातलं जे आंदोलन आहे, आम्ही जे निघालो सगळेजण मिळून, जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमधून माघारी येणार नाहीत। सदावर्तेंनी टीका केलेली होती, काल आपण पाहिलं त्यांनी जरांगे पाटलांवर देखील मोठी टीका केली होती। कसं बघता या सगळं? सदावर्ते नावाचा एक प्राणी जो सरकारचा पाळीव कुत्रा असल्यासारखं भुंकतो, त्याला आमचा एवढाच इशारा आहे, बाबा तुझी वकीलपत्र तरी खरं आहे का? तू मार खाल्लास 2 वेळा, तू मराठा समाजाच्या नादी लागू नकोस। मराठा समाज जर अंगावर कोण आला तर त्याला शिंगावरही घ्यायला भेटणार नाही। युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेत, काय धग आहे आरक्षणाची आणि सरकारला थेट काय मागणी आहे? खरं तर आरक्षणाचा जो सगळ्यात मोठा चटका आहे हा युवकांना आणि विद्यार्थ्यांना बसलेला आहे। त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातल्या तळागाळातला प्रत्येक गावातला जो युवक आहे त्या युवकांना आता माहीत झालंय की आपली खरी भाकरी, जे आपलं खरं आरक्षण आहे ते प्रलंबित होतं आणि आपण सगळे मराठा हे कुणबी आहोत आणि हीच मनोजदादांची प्रमुख मागणी आहे। त्यामुळं एक मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो, म्हणून आता सगळे युवक हे एकत्रित झालेले आहेत आणि मराठा ह्या झेंड्याखाली एकत्रित आलेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं मनोजदादा हे मराठ्यांचे विठ्ठल आहेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांवर आलेली जी वाईट वेळ आहे, जी त्यांच्या नोकरीच्या संदर्भात असेल किंवा इतर संदर्भात असेल, ही सगळी वेळ, ही वाईट वेळ नष्ट करण्यासाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटीलच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतात हे युवकांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळं हे सगळे युवक आता एकत्रित येऊन संघर्ष योद्धा मनोजदादांना साथ देऊन आरक्षण लढ्यासाठी आंतरवलीहून मुंबईला जाण्यासाठी आज कळंबमधून निघालेले आहे। कधीपासून तयारी चालू आहे तुमची आरक्षणासाठी जायची? जरांगे पाटलांनी 29 तारीख जाहीर केली। आम्ही 8-10 दिवसापूर्वी तयारी केली। 8-10 दिवसापूर्वी तयारी केली आहे। आमच्या गावातून 10 फोर व्हीलर आणि एक आयशेर मध्ये आम्ही 1 महिन्याचं राशन घेतलेलं आहे। सिलेंडर, शेगडा, तांदूळ, बटाटे, पोहे, हे सगळं आम्ही तयारीनंच निघालो। जोपर्यंत शासन आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। आपण जर पाहिलं तर अगदी मोठ्या प्रमाणावर जे आहे ती जिल्हाभरातून मराठा समाज बांधव आंतरवालीकडे कूच करताना पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत असा इशारा जो आहे त्या सर्व मराठा बांधवांनी दिला आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।